तर विद्यार्थ्यांना कळवा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। आज देखील विद्यार्थ्यांना सुपर क्लासमध्ये आपण ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे आपण जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। तसेच विद्यार्थ्यांनो ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्ही भरतीसाठी आपण 560 पेजेसचे एक पीडीएफ तयार केलेली आहे। हे पीडीएफ विद्यार्थ्यांनो आपल्याला सध्या हा सुपर क्लास पाहून घेत असाल तरच एवढ्यामध्ये मिळत आहे, नाहीतर हे तुम्हाला जे आहे विद्यार्थ्यांनो 300 350 ला पडेल विद्यार्थ्यांनो। ठीक आहे, आता पूर्वी घेण्याच्या या पीडीएफ मध्ये आपल्याला काय मिळणार आहे हे थोडंसं आपण जाणून घेऊया। तर विद्यार्थ्यांनो माहितीचा अधिकार अधिनियम 2005 जो आहे संपूर्ण आपल्याला पीडीएफ मध्ये मिळणार आहे। कोणताही प्रश्न अधिनियमावर पडेल पीडीएफच्या बाहेरचा येणार नाही, 100% खात्री आहे। तसेच विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची कलमे देखील मिळणार आहेत। इतिहास मधील A to Z समाज सुधारक असतील इन डिटेल मध्ये आपल्याला एमसीक्यू मिळणार आहे। एवढ्या डिटेल मध्ये कुठेही मिळणार नाही, 100% खात्री आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो विज्ञानवरील 500+ एमसीक्यू आहेत, भूगोलवरील एमसीक्यू आहेत, जनगणना 2011 असो यावरील एमसीक्यू आहे। जर आपण ठाणे किंवा या ठिकाणी ठाणे जिल्ह्याविषयी विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाचे आणि स्पेशल जर आपल्याला जीके क्वेश्चन्स हवे असतील एमसीक्यू टाइप मध्ये तेही आपल्याला मिळणार आहेत। राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या सर्वांवरील एमसीक्यू मिळणार आहे। आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे। जोही इच्छुक विद्यार्थी आहे कॉल नाही करायचा, एक रिक्वेस्ट आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात जो पहिला प्रश्न आहे तो कोर करूया। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पूर्वीचे जे मुख्यालय आहे ते कोणत्या ठिकाणी होते ते सांगायचं आहे। कल्याण डोंबिवलीचे पूर्वीचे मुख्यालय कल्याण, वसई, डोंबिवली किंवा या ठिकाणी भिवंडी। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स मध्ये योग्य आहे आपल्या समोर 3 म्हणजेच डोंबिवली या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पूर्वीचे मुख्यालय होते, सध्याचे कल्याणला असलेले आपल्याला कळते। पाहूया प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा। तर प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणती कादंबरी ही ग दी माडगुळकर यांची आहे ते आपल्याला सांगायचं आहे। कोण आहेत लेखक या ठिकाणी? ग दी माडगुळकर। तर मंतरलेले दिवस, गीत गोपाल, गीता रामायण किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व। तर ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील। गीत रामायण, गीत गोपाळ, मंतरलेले दिवस हे सर्व ग दी माडगुळकर यांच्या ज्या आहे कादंबऱ्या असलेल्या लक्षात येतात। कव्हर करूया प्रश्न तिसरा। तर पृथ्वीचे कवच तिच्या आकारमानाच्या किती टक्के आहे ते आपल्याला सांगायचं आहे। काय विचारलेलं आहे? पृथ्वीचे कवच तर 4%, 3%, 1 किंवा 2। तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 3 म्हणजेच 1% पृथ्वीचे कवच असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते। तर पाहूया प्रश्न या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा। वेद समाजाची स्थापना जी आहे पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली होती ते विचारलेलं। वेद समाजाची स्थापना 1870, 1864, 1866 किंवा 65। ऑप्शन्स मध्ये योग्य आहे 3 म्हणजेच 1864 मध्ये वेद समाजाची जी स्थापना आहे ती झालेली दिसते। कव्हर करूया प्रश्न 5वा। तर राफ्तगुप्तार या वृत्तपत्राचा उद्देश जो आहे कोणत्या समाजामध्ये सुधारणा करणे होता ते आपल्याला विचारलेलं आहे। वृत्तपत्र लक्षात घ्या, राफ्तगुप्तार हे आहे मुस्लिम, बौद्ध, पारसी किंवा ख्रिश्चन। तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो 3 म्हणजेच पारसी समाजामध्ये या ठिकाणी सुधारणा करण्यासाठी राफ्तगुप्तार हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलेले होते। कव्हर करूया प्रश्न 6व्या क्रमांकाचा। संविधानानुसार खालीलपैकी कोणता एक मूलभूत हक्क नाही हे आपल्याला विचारलेलं आहे। कोणत्या घटना दुरुस्तीनुसार त्याला वगळण्यात आलेली आहे, कोणत्या वर्षी झालेली आहे, सर्व कव्हर करूया। मूलभूत हक्क नसलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे। समता, शिक्षण, धार्मिक किंवा संपत्ती। तर ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील। संपत्तीचा हक्क जो आहे विद्यार्थ्यांनो मूलभूत हक्क नाही हा दिसतो। कोणत्या वर्षीपासून नाही? 1978। घटना दुरुस्ती होती विद्यार्थ्यांनो ती 44वी। 44व्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत हक्कातून संपत्तीचा हक्क वगळण्यात आलेला आहे। प्रश्न 7वा। शरीराला लोहाची प्राप्ती पुढीलपैकी कशा मार्फत सर्वात जास्त होते ते सांगायचं आहे। कशाची प्राप्ती विचारलेली आहे? लोहाची प्राप्ती करणारे। तर पालक, मेथी, वरील दोन्ही किंवा डाळी। तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे आपल्या समोर 3 म्हणजेच मेथी, पालक या दोन्ही मध्ये लोहाचे जे प्रमाण आहे ते सर्वात जास्त असलेले लक्षात येते। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 8व्या क्रमांकाचा। 2 नद्यांमधील प्रदेशांना कोणत्या नावाने ओळखतात ते आपल्याला सांगायचं आहे। 2 नद्यांमधील जो प्रदेश आहे तो
तर खाडी, वलय, दुआब किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 म्हणजेच दुआब असे 2 नद्यांमधील जो प्रदेश असतो त्यास म्हणतात. प्रश्न 9 पाहूया. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे? सर्वात लांब असलेली पेशी सांगायची आहे. श्वेतपेशी, लंबपेशी, चेतापेशी किंवा शुक्रपेशी. ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 3. चेतापेशी ही मानवी शरीरातील सर्वात या ठिकाणी मोठी असलेली कळते, ज्याला आपण न्यूरॉन देखील असे म्हणतो. कव्हर करूया प्रश्न पुढचा. प्रश्न 10वा असा आहे. बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम भारतातील किंवा दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम हॉकी खेळाचे. सिक्कीम, ओडिशा, आसाम, तेलंगणा. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 म्हणजेच ओडिशा या राज्यामध्ये बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम हे स्थित असलेले कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 11वा. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे होते त्याला काय म्हणतात? प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे होते काय म्हणतात त्याला? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, फोटॉन किंवा वरील सर्व. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी योग्य विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 म्हणजेच काय फोटॉन असे म्हणतात. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे होत असते त्यास. सॉरी. तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 12वा. भगवान महावीर यांनी कोणत्या भाषेमध्ये उपदेश दिलेला होता? ती भाषा कोणती होती ते प्रश्नामध्ये सांगायचं विचारलेलं आहे. भगवान महावीर यांनी पाली, संस्कृत, मराठी किंवा अर्धमागधी. ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. अर्धमागधी या भाषेतून भगवान महावीर यांनी उपदेश दिलेला होता. कव्हर करूया प्रश्न 13वा. वेळवंडी नदीवर असलेले भाटगर धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भाटगर धरण वेळवंडी नदीवर आहे, पण कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड, ठाणे, वर्धा किंवा पुणे. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 2 म्हणजेच वेळवंडी नदीवर जे स्थित असलेले भाटगर धरण आहे ठाणे जिल्ह्यात येते. कव्हर करूया प्रश्न 14वा. भारतीय संसदेची वर्षातून किती अधिवेशने घेणे हे बंधनकारक आहे? घ्यावीच लागतात. संसदेची किती अधिवेशने? तर 1, 2, 3 किंवा 4. तर ऑप्शन्समध्ये योग्य राहील 2 म्हणजेच 2 अधिवेशने वर्षातून संसदेची घ्यावीच लागत असतात. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 15वा. शरीरातील ऊतींना प्राणवायू प्रदान करणे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे? ऊतींना प्राणवायू प्रदान करणे. यकृत, जठर, रक्त किंवा हृदय. ऑप्शन्समध्ये योग्य आपल्यासमोर 3. हृदयाचे प्रमुख कार्य काय आहे? ऊतींना प्राणवायू प्रदान करणे असते. कव्हर करूया प्रश्न 16वा. लॉर्ड हार्डिंग कोणत्या काळामध्ये या ठिकाणी गव्हर्नर जनरल होते ते विचारलेलं आहे. कोणते व्यक्ती आहेत? लॉर्ड हार्डिंग यांनी 1908, 10, 1910, 16, 1912 किंवा 17 किंवा 18. तर ऑप्शन्समध्ये 2 योग्य राहील. म्हणजेच काय तर 1910 ते 16 या कालावधीमध्ये लॉर्ड हार्डिंग हे गव्हर्नर जनरल पदी होते. प्रश्न 17वा कव्हर करूया. टंकारा हे जे ठिकाण आहे या ठिकाणी दिलेल्या पर्यायापैकी कोणाचा जन्म झालेला आहे ते सांगायचं आहे. ठिकाण फक्त लक्षात घ्या. टंकारा हे ठिकाण आहे. शाहू महाराज, महात्मा गांधी, दयानंद सरस्वती किंवा पंडित नेहरू. ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 म्हणजेच दयानंद सरस्वती यांचा जन्म टंकारा या ठिकाणी झालेला आहे. कव्हर करूया प्रश्न 18वा. राष्ट्रपती राजवटीला पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? राष्ट्रपती राजवट जर लागली तर या ठिकाणी त्या नावाला कोणत्या नाव दुसऱ्या देखील ओळखले जाते? राज्य आणीबाणी, घटनात्मक आणीबाणी, वरील दोन्ही किंवा आर्थिक आणीबाणी. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 3. घटनात्मक आणीबाणी, राज्य आणीबाणी या 2 नावाने राष्ट्रपती राजवटीला ओळखले जात असते. कव्हर करूया प्रश्न 19वा. विजापूर या ठिकाणी कोणती वास्तू स्थित आहे ते सांगायचं आहे. सोपा प्रश्न आहे. विजापूर येथे कोणती वास्तू आहे? ताजमहाल, चारमिनार, गोल घुमट किंवा अशोक स्तंभ. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 म्हणजेच गोल घुमट ही जी वास्तू आहे या ठिकाणी विजापूर या ठिकाणी स्थित असलेली दिसते. सार्वजनिक काका खालीलपैकी कोणास म्हणतात हे आपल्याला विचारलेलं आहे. पर्याय लक्षात घ्या पूर्वी आणि आपल्याला सांगायचं आहे की सार्वजनिक काका कोणाला म्हणतात? विनोबा भावे, महर्षी कर्वे, गणेश जोशी किंवा पंडित नेहरू. तर सार्वजनिक काका म्हटलं तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक 3 म्हणजेच गणेश जोशी यांना संबोधले जात असते.
प्रश्न 21 पाहूया. माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी जी आहे ती कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी पासून झालेली आहे ते सांगायचं आहे. माहितीचा अधिकार अधिनियम जो 2005चा आहे त्याची 30 ऑक्टोबर 2005, 20 ऑक्टोबर, 25 किंवा 12 ऑक्टोबर. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो 4, 12 ऑक्टोबर या दिवशी वर्षापासून जे आहे माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी झालेली आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहेत ते विचारलेलं. जी मूलभूत कर्तव्य आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाकडून घेतलीत? आयर्लंड, रशिया, जर्मनी किंवा अमेरिका. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 रशिया देशाकडून घेतलेली दिसतात. कव्हर करूया प्रश्न 23. महलवारी पद्धत ची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली होती? पद्धतीचा प्रकार आहे महलवारी ही आहे. वॉरन हेस्टिंग, होल्ट मॅकेन्सी, लॉर्ड कर्झन, लॉर्ड वायली. ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 तर होल्ट मॅकेन्सी यांनी महलवारी पद्धतीची सुरुवात केलेली होती. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 24. महापरिनिर्वाण या प्रसिद्ध पुस्तकाचे जे लेखक आहेत ते कोण आहेत ते सांगायचं आहे. कोणते आहे पुस्तक? महापरिनिर्वाण हे पुस्तक आहे. विजय भाटकर, बाळकृष्ण जाधव, सतीश आळेकर किंवा वरील नाही. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे 3 म्हणजेच सतीश आळेकर महानिर्वाण या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक असलेले कळतात. कव्हर करूया प्रश्न 25व्या क्रमांकाचा. माहिती आयोगामध्ये जास्तीत जास्त जी संख्या असते ती किती असू शकते ते विचारलेलं आहे. सदस्य संख्या माहिती आयोगामध्ये किती असू शकते जास्तीत जास्त? 8, 12, 10 किंवा 7. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे 3 म्हणजेच 10 जास्तीत जास्त सदस्य संख्या या ठिकाणी कोणत्या? तर माहिती आयोगामध्ये असू शकते. कव्हर करूया प्रश्न 26. राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरवण्यात आलेले होते? दुसरे अधिवेशन सांगायचं आहे राष्ट्रीय काँग्रेसचे स्पेशली विचारलेले. मद्रास, मुंबई, दिल्ली किंवा कोलकाता. ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 4 म्हणजेच कोलकाता या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन भरलेले होते. मुंबईमध्ये पहिले भरलेले होते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया प्रश्न 27. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे? पुरुषांपेक्षा स्त्रिया कोणत्या जिल्ह्यात जास्त आहेत आपल्या राज्याच्या? अमरावती, सांगली, सातारा किंवा रत्नागिरी. ऑप्शन्समध्ये 4 योग्य आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त असलेली दिसते. कव्हर करूया प्रश्न 28. कोणाला अटक झाल्या कारणास्तव धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व पुढीलपैकी म्हणजेच सरोजिनी नायडू यांनी केलेले होते ते विचारलेले आहे. ते कोण अटक झालेले होते? पंडित नेहरू, महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी किंवा वरील नाही. ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर किती? तर महात्मा गांधी यांना अटक झाल्या कारणास्तव धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले होते? सरोजिनी नायडू यांनी केलेले होते. कोणत्या व्यक्तीच्या सहाय्याने मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती हे आपल्याला सांगायचं आहे. मुस्लिम लीगची स्थापना विचारलेली आहे. तर लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड लिटन किंवा या ठिकाणी ऑप्शन रिपीट झालेला आहे सोडून द्या. ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 म्हणजेच लॉर्ड मिंटो यांच्या सहाय्याने मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती. प्रश्न 30. भारताच्या दक्षिण दिशेला पुढीलपैकी कोणता देश स्थित आहे? कोणती दिशा आपल्या देशाची विचारलेली आहे? दक्षिण दिशा. तर नेपाळ, भूतान, इराण किंवा श्रीलंका. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. श्रीलंका हा जो देश आहे भारताच्या दक्षिणेला स्थित असलेला दिसतो. अतिशय महत्त्वाची पुन्हा एकदा रिमाइंडर आहे. ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्हीही भरतीसाठी उपयुक्त असलेले 560 पेजेसची आपण PDF तयार केलेली आहे. या PDF मध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला सर्व काही मिळणार आहे. इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचं आहे. घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा. आणखी एक रिक्वेस्ट म्हणजे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करण्याची ही आपल्याला रिक्वेस्ट आहे. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणताच शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. आणखी एक म्हणजे जसं सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तुम्हाला दाखवायचा असतो तर लगेच करून घ्या. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.